श्रोते हो नमस्कार. मी शीतल धानकुटे. मी मनीषा रोडे. श्रोते हो, निळ्या निळ्या नभातून उमटली ही वाणी, निळ्या निळ्या नभातून उमटली ही वाणी, शब्दा शब्दात गुंफली जणू अमृताची गाणी. जोडते जी मनामनांना, जोडते जी मनामनांना, अंतराची सीमा तोडून घेते साऱ्या जगाला प्रेमाच्या धाग्याने जोडून. मनोरंजन, प्रबोधन अन ज्ञानाचा हा प्रकाश, सुरांच्या या दुनियेतने व्यापले अवघे आकाश. जुनी आठवण नवा ध्यास तूच आमची संजीविनी, सदा राहू दे गुंजत अशीच ही सुंदर आकाशवाणी, सुंदर आकाशवाणी. आकाशवाणीचा सुरू झालेला हा प्रवास रेडिओच्या एका छोट्याशा लहरीपासून सुरू होऊन आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांना जोडणारा आवाज ठरला आहे. या प्रवासाला 90 वर्ष पूर्ण झालीत. श्रोते हो, आकाशवाणीवरून माहिती, ज्ञान, मनोरंजनाचा झरा अविरत विविध कार्यक्रमांचा खळखळाट करत गेल्या 9 दशकापासून वाहतो आहे. हा झरा शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देऊन तृप्त करतो, तर कधी महिलांच्या विचारांना, मतांना वाट मोकळी करून देतो. आरोग्यविषयक सल्ला देऊन जनसामान्यांच्या मनात गारवा पसरवतो, तर कधी युवकांच्या डोळ्यात अंजन घालतो. गीत संगीताच्या माध्यमातून या झऱ्याकाठी सर्वसामान्यांचं रंजन होतं. बालक, कामगार, कलावंत इथं अभिव्यक्त होतात. असा हा नितळ, निळा, स्वच्छ, पारदर्शक झरा सदैव खळखळत राहो आणि रसिक श्रोत्यांमुळे तो अबाधित राहो हीच सदिच्छा. आकाशवाणीचा हा 90 वर्षाचा काळ व्यक्त करताना अभिव्यक्त झाले प्रकाश आत्राम सर, सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी केंद्र, नागपूर. नमस्कार. आकाशवाणी की 90 वर्षों की गौरवशाली यात्रा केवल प्रसारण का इतिहास नहीं, बल्कि देश की संस्कृति, संवेदनाओं और जनसेवा का एक स्वर्णिम अध्याय है. इस ऐतिहासिक यात्रा के कुछ वर्षों का हिस्सा बनने का सौभाग्य मुझे भी प्राप्त हुआ. वह मेरे जीवन का सबसे बड़ा गर्व और अमूल्य अनुभव है. मेरा आकाशवाणी से रिश्ता वर्ष 1988 में जुड़ा, जब मैं नागपुर आकाशवाणी केंद्र के ऑडियंस रिसर्च यूनिट में कैजुअल कर्मचारी के रूप में कार्य प्रारंभ किया. उस समय शायद मुझे भी अंदाजा नहीं था कि यही संस्था आगे चलकर मेरे जीवन का अभिन्न हिस्सा बन जाएगी. कठिन परिश्रम और परीक्षा उत्तीर्ण करने के बाद वर्ष 1991 में मेरी नियुक्ति आकाशवाणी यवतमाल में प्रसारण अधिकारी के रूप में हुई. ऐसा कहा जाए तो आकाशवाणी यवतमाल केंद्र की शुरुआत ही मुझसे हुई. मुझे याद है तब वहां पर प्रथम उद्घोषक के रूप में हमारे साथी नागपुर आकाशवाणी केंद्र के वरिष्ठ उद्घोषक श्री भूसारी जी को ऑन डेपुटेशन पर यवतमाल भेजा गया था. वह बड़े सुंदर दिन थे. वर्ष 1995 में मेरी पुनः नागपुर केंद्र में बदली हुई और वर्ष 2013 में जब मैं इसी केंद्र में कार्यक्रम अधिकारी के रूप में पदस्थ हुआ, वह क्षण मेरे लिए किसी स्वप्न से कम नहीं था. मुझे आकाशवाणी नागपुर, आकाशवाणी यवतमाल, आकाशवाणी चंद्रपुर में काम करने का मौका मिला. इसके बाद 2014 में मेरी बदली आकाशवाणी चंद्रपुर में कार्यक्रम प्रमुख के रूप में हुई, जहां 2017 तक कार्य करते हुए अनेक नवीन प्रयोग और जनहितकारी कार्यक्रमों के माध्यम से श्रोताओं से एक आत्मीय संबंध स्थापित हुआ. सच कहूँ तो पहली बार चंद्रपुर स्टेशन पर ट्रांसफर का ऑर्डर मिला तो बड़ा दुख हुआ था, परंतु प्रत्यक्ष काम करने पर नया इतिहास रचने का मौका और सौभाग्य मुझे प्राप्त हुआ. विशेष रूप से किसानवाड़ी कार्यक्रम को
नई ऊंचाइयों तक पहुंचाने का अवसर मुझे मिला। मार्केटिंग में चंद्रपुर केंद्र ने तब मेरे मार्गदर्शन में नया कीर्तिमान स्थापित किया। नवीनतम कार्यक्रमों का आयोजन वहां मैंने शुरू किया, जो आज भी मेरे लिए संतोष और गर्व का विषय है। इसके पश्चात पुनः आकाशवाणी नागपुर केंद्र में लौटकर मुझे विविध भारती, संगीत विभाग, वृत्त विभाग, मार्केटिंग सेक्शन, उर्दू विभाग, नाटक विभाग, शिक्षण एवं समन्वय विभाग जैसे अनेक महत्वपूर्ण विभागों की जिम्मेदारियां निभाने का अवसर मिला। कार्यक्रम प्रमुख की अनुपस्थिति में लंबे समय तक कार्यक्रम प्रमुख का कार्यभार संभालना भी मेरे कैरियर का एक महत्वपूर्ण अनुभव रहा। संगीत विभाग प्रमुख के रूप में कार्य करते हुए अनेक प्रतिष्ठित संगीत कार्यक्रमों और कंसर्ट का सफल आयोजन करने का सौभाग्य मिला। विशेष रूप से मोहम्मद भाई अहमद भाई का कंसर्ट अत्यंत चर्चित रहा, जिसकी समाचार पत्रों ने मुक्त कंठ से प्रशंसा की। अखिल भारतीय संगीत कार्यक्रम, स्टेज शो, ऑडिशंस और संबंधित रूपकों के आयोजन तथा संस्कार गीतों का निर्माण ने मेरे कार्यकाल को और अधिक समृद्ध बनाया। वर्ष 2019 में आकाशवाणी नागपुर के संगीत विभाग को पहली बार आकाशवाणी वार्षिक पुरस्कार से सम्मानित किया गया, जो कि मेरे प्रयासों से प्राप्त हुआ। उस संगीत रूपक का नाम था पंडित कुमार गंधर्व और उनका संगीत प्रेम। उस समय संगीत विभाग का प्रमुख होने के नाते इस उपलब्धि का मेरे लिए अत्यंत भावुक और गौरवपूर्ण क्षण था। यह सम्मान केवल मेरा नहीं बल्कि आकाशवाणी नागपुर का था। आकाशवाणी ने मुझे केवल एक नौकरी ही नहीं दी बल्कि समाज सेवा का एक व्यापक मंच प्रदान किया। इस माध्यम से जन सामान्य तक पहुंचने, उनकी भावनाओं को समझने और समाज के विभिन्न वर्गों से जुड़ने का जो अवसर मिला, वह मेरे जीवन की सबसे बड़ी पूंजी है। आज जब आकाशवाणी अपने 90 वर्ष पूर्ण कर रही है, तब मन भावनाओं से भर उठता है। बहुत कुछ और करने की इच्छाएं मन में थी, कुछ सपने अधूरे भी रह गए, लेकिन आकाशवाणी में कार्य करते हुए जो आत्मिक संतोष, आनंद और सम्मान मुझे मिला, वह शब्दों में व्यक्त करना कठिन है। इस गौरवपूर्ण अवसर पर मैं आकाशवाणी और प्रसार भारती के प्रति हृदय से कृतज्ञता व्यक्त करता हूँ। साथ ही अपने सभी वरिष्ठ अधिकारियों, सहकर्मियों, कलाकारों और श्रोताओं को भी नमन करता हूँ, जिनके स्नेह और सहयोग ने मेरी इस यात्रा को यादगार बनाया। आकाशवाणी एक संस्था ही नहीं बल्कि करोड़ों भारतीयों की भावनाओं की धड़कन है, और इस धड़कन का एक छोटा सा हिस्सा बन पाना मेरे जीवन का सबसे बड़ा सम्मान है। आकाशवाणीनं विविधांगी कार्यक्रम परंपरा जपली। बातम्या हे आकाशवाणी आहे। हा आवाज आजही विश्वासाचं प्रतीक मानला जातो। चिंतन, शेतकरी बांधवांचा मित्र ठरलेला कार्यक्रम कृषीवाणी, आरोग्य विषयक माहिती देणारा कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, हॅलो डॉक्टर, पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर, राष्ट्रवाणी, कामगार सभा, गांधी वंदना, बच्चा कंपनीसाठी बालसभा, हॅलो फरमाईश, हॅलो आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम वनिता विश्व, वनिता मंडळ, गझलांचा कार्यक्रम, मुलाखतींचा कार्यक्रम, सहवासाची सोनपावले, करिअरच्या नव्या दिशा, विविधा, चालता बोलता, तरुणांच्या विचारांना व्यासपीठ देणारा युववाणी हा कार्यक्रम, किसानवाणी, शेतकऱ्यांना नव्या दिशा देणारा कार्यक्रम, नभोनाट्य, रेडिओ नाटकांनी श्रोत्यांच्या कल्पना शक्तीला पंख दिले, गाता रहे मेरा दिल असे अनेक माहितीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीनं श्रोत्यांना दिलेत। आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम नंदा गजभिये मॅडम म्हणाल्या, 2 महिन्यापूर्वी मी इथून सेवानिवृत्त झालेली आहे। तसं माझं इथलं जे
रुजू होण्याचा जो काळ होता किंवा ज्या दिवशी मी रुजू झाले ते आकाशवाणी चंद्रपूर इथेच. आणि मला एक माझ्या आयुष्यातली एक कलाटणी इथे मिळाली. मला आकाशवाणीत जॉब मिळण्यापूर्वी आकाशवाणी काय आहे हे मला माहिती नव्हतं. रेडिओ ऐकायची, पण रेडिओ काय असतं हे माहिती नव्हतं. तिथे बोलतात कसं, काय करतात, आवाज कसा येतो हे काही मला माहिती नव्हतं. ज्या दिवशी माझी अपॉइंटमेंट झालं असं मला लेटर आलं, पत्र मिळालं, त्या दिवशी इतका आनंद झाला, पण जीव घाबरायला होत होतं की आता तिथे गेल्यावर मी कसं करणार, कारण का त्याआधी मला जॉब करण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. इथे जेव्हा आली आणि रुजू झाली तर आकाशवाणीचं रेकॉर्डिंग काय असतं ते मला काही माहिती नव्हतं. पण इथे जे अधिकारी होते, एक अनिल देशमुख नावाचे कार्यक्रम अधिकारी होते, यशपाल रामावत सर होते, तर त्यांनी एक जसं लहान मुलांना बोट धरून चालवायला जसं शिकवतात तसं त्यांनी मला यशपाल रामावत सरांनी शिकवलं. आपलं आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण सुरू व्हायचंच होतं, ट्रेनिंग प्रशिक्षण असं सुरू होतं. तर त्यावेळेस काय असायचं, आपल्याकडे जे ताव असतात ना, रेकॉर्ड म्हणतो आपण, टर्न टेबल असतं, त्याच्यावर ते रेकॉर्ड ठेवायची, त्याच्यावर निडल ठेवायचे आणि ते चालवायचे. तर त्याच्यात 5-6 गाणी एका साईडनी असतात. तर टेस्टिंग म्हणून ती लावायची आम्हाला, आणि ते दिवसभर आपलं एक संपली की दुसरी रेकॉर्ड लावायची असं. आणि मग ते आमचे जे अधिकारी होते ते चंद्रपूर जिल्ह्यातले जे गावोगाव होते ते कुठपर्यंत ऐकायला जातं, किती किलोमीटर पर्यंत ऐकायला जातं, तर त्याचा ते शोध घ्यायचे किंवा त्याचा एक सर्च करायचे. जेव्हा हे केंद्र सुरू झालं 6 डिसेंबर 1992 आणि माझी अपॉइंटमेंट झाली होती 17 ऑगस्ट 1992. म्हणजे मी त्या 5-6 महिन्याचा काळ इतका चांगला अनुभवला की 10 ते 5 यायचं आणि आपलं जे काम सांगितलं अधिकाऱ्यांनी ते करायचं, आणि कोणत्याच गोष्टीला मी नाही म्हणून देत नव्हते, कारण माझा कधीही शिकण्याचाच प्रयत्न होता. आजही मी असिस्टंट स्टेशन डायरेक्टर म्हणून निवृत्त झाली, पण आजही मला असं कधी वाटलं नाही की आपण पूर्ण शिकलोय, असं मला कधीच झालं नाही. त्याच्यामुळे मग नंतर 6 डिसेंबरला जेव्हा आकाशवाणी सुरू झाली, आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण सुरू झालं आणि कार्यक्रम निर्मिती करण्याचं एक वुमेन्स प्रोग्राम म्हणजे सादर करायचा, तर त्याच्यात कशा मुलाखती घ्यायच्या, भाषण, कथा, कविता याचं रेकॉर्डिंग कसं करायचं. तर त्या आधी रेकॉर्डिंगच्या मशीन वेगळ्या होत्या, जसं कम्प्युटर नव्हते, ते एक मोठे टर्न टेबल सारखे होते, त्याच्यावर सीटीआर म्हणायचे त्याला, त्याच्यावर रील सारखं असायचं आणि ते त्याच्यावर रेकॉर्डिंग. तर तेव्हा मला असं वाटायचंच नाही की कम्प्युटरमध्ये लवकर होतं वगैरे. तर जे दिलं त्या काळी जे होतं ते आम्ही शिकलो. आणि मग नंतर RN मेसेज, रनिंग नेटवर्कवरचे जे मेसेज होते ते मुंबईवरून दिल्लीवरून यायचे आणि ते लिहायचं. तर त्याचा शब्दोनिशब्द लिहावा लागायचा रजिस्टरवरती मॅन्युअल मध्ये. तर ते आम्ही काम शिकलो, केलं. आणि मग नंतर आम्हाला जसं नोकरीला 15-16 वर्ष झाल्यानंतर कॉम्प्युटर आले, तर आम्हाला काही कॉम्प्युटरचं प्रशिक्षण नव्हतं किंवा आम्ही कॉम्प्युटर शिकलो नव्हतो, पण आपला एक तो लगाव होऊन जातो की आपण याच्यातही शिकलो पाहिजे. तर जसं आपल्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर लागले, तर कॉम्प्युटरमध्ये शिकण्याचा सुद्धा मला म्हणजे खूप शिकण्याची हौस होती. नरेंद्र कुमार ठाकूर आपल्याकडे उद्घोषक होते, तर त्यांच्याकडनं शिकले. आणि शिकण्याची प्रवृत्ती बघा, तर ते मी लिहून घेतलं की कसं सुरू करायचं, मग त्याच्यानंतर काय दाबायचं, त्याच्यानंतर काय दाबायचं, असा प्रॅक्टिस 2 दिवसात, आणि 2 दिवस मला कॉम्प्युटर शिकता आलं मला. बरं, ते काय व्हायचं, तो कॉम्प्युटरचा जो माऊस राहतो ना, त्याची मी तुम्हाला एक गंमत सांगते. एकदा आमचे केंद्र निदेशक दिगंबर पिंपळघरे नावाचे होते आणि ते मागे उभे राहिले आणि मला म्हणे, बस बरं तुम्ही बसा आता कॉम्प्युटरवरती. आणि मला थोडी भीती वाटली ते मागे उभे राहिल्यामुळे, आणि तो माऊस मी पकडला. मला ते अधिकारी मागे असल्यामुळे माझा हात थोडा थरथरला. तर तो माऊस असा खूपच पुढे पुढे सरकत होता, म्हणजे त्याचं कर्सर असतं ना ते खूप. तर मला म्हणे, मॅडम तुमचा उंदीर खूप पळतोय. तर ते मला इतकं म्हणजे असं फील झालं की आपल्याला येत नाही, पण खरंच ते आपण शिकतो. आणि अधिकारी मागे असला की आपल्याला कसं थरथरायला होतं हे पण मला त्या दिवशी जाणवलं. आणि आज अजून सुद्धा मला सांगायला काही अशी भीती नाही वाटत किंवा आपल्याला आपण काहीतरी चुकलो याचं मला कधी हे वाटलेलं नाही. तर अशा प्रकारे माझी आकाशवाणीची सुरुवात झाली. पहिले 92 मध्ये माझं प्रसारण अधिकारी म्हणून मी नियुक्ती झाली होती. त्यानंतर असं शिकता शिकता कार्यक्रम एक गेले आणि रेडिओ ऐकणं, अनाउन्सरचा रिपोर्ट लिहिणं, आणि अनाउन्सरने चुका केल्या की तो रिपोर्ट
दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जायचा आणि मग किंवा उद्घोषकने चुका केल्या की त्याला थोडासा रागवण्याचा त्यावेळेचा प्रकार होता. आता अनाउन्सर काही मुद्दाम चुकत नव्हता, पण चुका होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून एक प्रकारे अनाउन्सरला चांगल्यापैकी तयार करण्याचं हे एक साधन आहे. तर आम्हाला ते शिफ्ट ड्युटी प्रमाणे शिफ्ट ड्युटी करायच्या. म्हणजे आपलं ट्रान्समिशन सकाळी 6 वाजता सुरू होतं, तर ते सकाळी 9 वाजता असायचं सुरुवातीला, मग 12 ते 5 आणि मग 6 ते 11 असं शिफ्ट ड्युट्या चालायच्या. तर आमच्या त्याप्रमाणे शिफ्ट ड्युट्या असं करता करता 22 वर्ष शिफ्ट ड्युट्या झाल्या. त्यानंतर 2015 मध्ये माझं कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रमोशन झालं. मार्च 2015ला माझं प्रमोशन आल्यानंतर सडनली सप्टेंबर महिन्यात माझी धुळे केंद्रात बदली झाली. त्याच्यामुळे मला एक भीती होती, कारण मी इतके 22-23 वर्ष इथे काढल्यानंतर मी दुसऱ्या केंद्रात कसं जाईन. तर अशा प्रकारे मग मी धुळ्याला गेली, जॉईन झाली. तर पहिल्या दिवशी मला इतके छान तिथले व्यक्ती लाभले. तिथला लायब्ररीयन होता कवटे नावाचे, त्यांनी मला, मी जॉईन जेव्हा व्हायला गेली 9:30 वाजता, तर ते कर्मचारी किंवा सहकारी येतपर्यंत ते माझ्यासोबत उभे राहिले आणि त्यांनी ओळख करून दिली. तिथले एक इंजिनियर होते, ते आलेत आणि त्यांनी मला सांगितलं, मॅडम आपको अकेले रहना है यहाँ पे, कारण माझ्या घरची फॅमिली माझ्यासोबत राहणार नव्हती, मला एकटीलाच तिथे राहायचं होतं. तर त्यांनी सांगितलं की आप घबराओ मत, हम तुम्हारे साथ है. आणि खरोखरच 4 वर्ष मी माझे तिथे कसे घालवले याचं मला बिलकुलही दुःख नाही. आजही इतके 10 वर्ष झाले, तिथून आलेला 6 वर्ष झाले, पण मला त्यांची अजूनही आठवण येते. त्यांनी मला कशी साथ दिली याचीही सुद्धा मला आठवण येते आणि अजूनही त्यांच्याशी माझं नातं जुळलेलं आहे. पण खरोखरच ती 4 वर्ष खूपच छान गेली माझी. पुन्हा मी आकाशवाणी चंद्रपूर मध्ये येण्याचा प्रयत्न केला, कारण माझी फॅमिली नागपूरला असते, तर कुटुंब जवळ असलं पाहिजे आणि आपल्याला जाता येता आलं पाहिजे. कारण धुळे केंद्र आणि नागपूर याचा डिस्टन्स खूप होतं, 550-600 किलोमीटर येणं परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे मी बदली करून घेतली चंद्रपूरला. तर 2019 मध्ये पुन्हा मी चंद्रपुरात रुजू झाली. नोव्हेंबर 2026 मध्ये माझं सहाय्यक असिस्टंट डायरेक्टर म्हणून पदोन्नती झाली आणि खरोखरच मला हे जे 2 प्रमोशन आले ते आकाशवाणी चंद्रपूर इथे राहून, आणि आकाशवाणी चंद्रपूर किंवा चंद्रपूर शहर हे माझं माहेर घर ठरलं आणि इथूनच मला जी कलाटणी मिळाली ती खरोखरच शब्दात सांगू शकत नाही. आणि आता सेवानिवृत्त होतानाच जे माझं इथं जो सत्कार करण्यात आला, जे मला प्रेम मिळालं, खरोखरच मी नाही सांगू शकत. असा माझा कार्यकाळ राहिला. या कार्यकाळात माझ्या आकाशवाणीबद्दल सांगायचं झालं तर मी अनेक कार्यक्रम केले, अनेक रूपक केले. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मानवतेचे शिलेदार अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुद्धा मी एक रूपक केलेलं आहे, निश्चयाचा महामेरू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त सुद्धा मी एक रूपक केलेलं आहे, मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित रूपक, परिवर्तन काळाची गरज. मराठी रंगभूमी दिनानिमित्त रूपक सादर केलं होतं, मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक वैभव. बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त कर्मयोगी बाबा आमटे हे रूपक सुद्धा मी सादर केलेलं आहे. आणि दास नवमी निमित्त समन्वित कार्यक्रम सादर केला होता, दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची करीतो. अशा प्रकारचे हे रूपक मी सादर केलेले आहेत. कोणी त्यांना चांगली साथ दिली, कौतुक शब्दात नसेल झालं तरी पण माझ्या मनाला मी चांगलं कार्य केलं असं मला वाटतं. दुसऱ्या कोणाचं काय मत आहे मी सांगू शकत, कोणीच सांगू शकत नाही, नाही का. पण मी माझ्या परीने सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला आणि जे अधिकारी मला लाभले सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, जसं मी यशपाल रावत सरांचं नाव सांगितलं, अनिल देशमुखांचं नाव सांगितलं, चहांदे सर होते, बेसेकर होते, आत्राम साहेब होते, कळमकर होते, पिंपळघरे सर होते, अनेक असे कार्यक्रम अधिकारी मला लाभले. त्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे. मनोहर पवनीकर सर पण होते, ते पण चांगले सहकार्य करायचे. आणि मुख्य म्हणजे माझी एक मैत्रीण होती अनुश्री पाठक, त्या अनिरुद्ध कांबळे आणि आम्ही तिघही एकाच वेळी जॉईन झालो, 5-6 महिने किंवा वर्षभराच्या अंतराने, पण आम्ही 22 वर्ष एकत्र कार्य केलं. 22 वर्ष आम्ही शिफ्ट ड्युट्या केल्या आणि सगळे कार्यक्रम म्हणजे आमचे जे अधिकारी होते तिघांनाही कार्यक्रम निर्मितीचा त्यांनी आम्हाला जो चान्स दिला, तर त्याच्यातून आम्ही शिकलो. आणि शिकता शिकता अजूनही मला असं वाटतं की सेवानिवृत्त व्हायला नाही पाहिजे. मला जर कोणी विचारलं असतं की तुम्ही सेवानिवृत्त होता का, म्हटलं असतं कदाचित की मला अजून 5 वर्ष द्या, कारण मला आता करमत नाही. आकाशवाणीची इतकी सवय झाली आहे की आकाशवाणीत आल्यानंतर जे फ्रेशनेस होता तो आता वाटत नाही. त्याच्यामुळे मी या आकाशवाणी चंद्रपूर केंद्राची
फार ऋणी आहे असंच म्हणायचं वाटतं. अनेक कलाकारांना प्रथम व्यासपीठ देण्याचं श्रेय आकाशवाणीला जातं. संकटाच्या काळात आकाशवाणीनं जनतेला त्वरित माहिती उपलब्ध करून दिली. नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक आव्हानं, यावेळी नागरिकांचा सर्वाधिक विश्वास ज्या माध्यमावर राहिला त्यामध्ये आकाशवाणी अग्रस्थानी आहे. तंत्रज्ञानाच्या या झपाट्यानं बदलणाऱ्या युगात इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांचा प्रभाव वाढला असला तरी आकाशवाणीनं स्वतःला काळानुरूप बदललेलं आहे. FM वाहिन्यांच्या डिजिटल प्रसारण, मोबाईल ॲप्स, ऑनलाईन सेवेद्वारे आकाशवाणीनं नव्या पिढीशी संवाद साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजे समर्पणाची, कर्तृत्वाची आणि जनसेवेची ही गौरवगाथा. हो, श्रोत्यांना ऐकू येतो तो स्वर उद्घोषकाचा असतो, पण त्या स्वरामागे असतात असंख्य कर्मयोगी, कार्यक्रम अधिकारी, निर्माता, कलाकार. प्रसारणाच्या प्रत्येक क्षणाला तांत्रिक अचूकतेची जोड देणारे अभियंते, तंत्रज्ञान अधिकारी, त्यांच्या दक्षतेमुळे आवाज हजारो किलोमीटर पर्यंत स्वच्छ आणि स्पष्ट पोहोचतो. स्टुडिओतील प्रत्येक प्रसारणामागं तंत्रज्ञानाचं कौशल्य आणि समर्पण दडलेलं असतं. ते सांगताना सहाय्यक निदेशक आणि कार्यालय प्रमुख किलनाके मॅडम म्हणाल्या, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, तुम्ही रेडिओवर आमच्या अनाउन्सर्सचा जो आवाज ऐकता आणि गाणी ऐकता त्यामागे एक टेक्निकल यंत्रणा काम करीत असते. मी बाहेर कुठेही असं जर सांगितलं की मी आकाशवाणी दूरदर्शनला कार्यरत आहे तर लगेच मला विचारतात की अच्छा मग तुम्ही बातम्या देता का. म्हणजे आवाजाचं जे ग्लॅमर आहे, आवाज जे ऐकतात आपले श्रोते, तर त्याच्या पलीकडे तो आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याकरता एक टेक्निकल यंत्रणा काम करत असते. हे बऱ्याच लोकांना म्हणजे माहिती नसतं. तर त्यात मग सगळं इन्स्टॉलेशन पासनं येतं. आता तुम्ही कधी मास्ट बघितला असेल आकाशवाणीचा, तर मास्टचं इन्स्टॉलेशन सर्वप्रथम करायला लागेल आणि मास्ट अँटिना ज्याच्या थ्रूच तुमच्यापर्यंत प्रोग्राम पोहोचविला जातो. आणि मग एक ट्रान्समीटर, एक माध्यम असतं की ज्याच्या थ्रू तुम्ही प्रोग्राम ऐकता. ही जर यंत्रणात काही बिघाड असल्यास तुमच्यापर्यंत प्रोग्राम तो आम्हाला देता येणार नाही. आणि या सर्व गोष्टींच्यासाठी ही जी यंत्रणा सुरळीत कार्य करावं यासाठी आमचे इंजिनियर्सचे फार एफर्ट्स लागतात. इंजिनियर्स इथे 3 शिफ्टमध्ये काम करत असतात. सकाळी 5ला जी शिफ्ट सुरू होते ती रात्री 12ला क्लोज डाऊन होतं. म्हणजे 3 शिफ्टमध्ये इंजिनियर्स काम करत असतात आणि आपणापर्यंत तो प्रोग्राम सुरळीतपणे विदाऊट एनी इंटरप्शन म्हणजे कुठलेही अडथळे न येऊ देता आम्हाला तो कार्यक्रम आपणापर्यंत पोहोचवायचा असतो. आणि आमचे गुड लिसनर्स आहेत जे आम्हाला वेळोवेळी जर काही बिघाड असला, एखादं काही क्वालिटीमध्ये फरक असला तर आमच्या गुड लिसनर्सचा फोन आम्हाला येत असतो. ते नेहमी आमच्यासाठी स्वागतार्हच आहे. आणि असे गुड लिसनर्स असणे खरोखर रेडिओसाठी इसेन्शियल गोष्ट आहे ती. तर असेच आमचे श्रोते आम्हाला त्यांचे सहकार्य आम्हाला मिळत राहो आणि छान छान प्रोग्राम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच इच्छुक राहू आणि तत्पर राहू. धन्यवाद. श्रोते हो, आकाशवाणी हे केवळ सरकारी प्रसार माध्यम नाही, तो आपल्या संस्कृतीचा, आठवणीचा आणि रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. कितीही नवीन माध्यमे आली तरी रेडिओच्या त्या नॉबमधून येणारा आवाज आणि त्यासोबत जोडलेली माणसांची मने कधीही जुनी होणार नाहीत. आकाशवाणी कालही प्रासंगिक होती, आजही आहे आणि उद्याही राहील. 90 वर्षाचा हा विश्वास आपल्या साथीचा श्वास, शब्दांना दिला आवाज, आकाशवाणीचा हा साज. श्रोते हो, 1992 पासून सुरू झालेला हा आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचा प्रवास अखंड सुरू आहे आणि चालतच जाणार आहे. या प्रवासात अनेक अधिकारी, अभियंते यांच्या अविरत अथक परिश्रमातून
जनजागृतीचं जनप्रबोधनाचं कार्य सुरू आहे. अनेक उद्घोषक, निवेदक आणि कलावंत यांचा आवाज आज घराघरात पोहोचतो आहे आणि रसिक श्रोत्यांच्या मनामनात निनादत आहे. 1992 पासून सुरू झालेला हा प्रवास अगदी थोडक्यात सांगता येण्यासारखा नाहीच. या 2 भागाच्या कार्यक्रमात आम्हाला शक्य झालं तितक्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आकाशवाणीच्या या वाटचालीत आपण रसिक श्रोते मायबाप आम्हाला असंच भरभरून प्रेम देत राहील, याच सदिच्छा. कानसेनांच्या पिढ्या घडवल्या, ऋणानुबंध असे जडले, पुढची शतकही निनादू दे, हा नाद ब्रह्म सोहळा आकाशवाणीचा. ज्ञान, संस्कृती, मनोरंजनाचा अखंड वाहता झरा, आकाशवाणीच्या प्रवासाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.